राज्यात 22 नगराध्यक्षपदाच्या निवडणुका लांबणीवर, कायदेशीर सल्ला घेऊनच निर्णय, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. तर निवडणुका पुढे गेल्यानं कोणताही परिणाम होणार नाही, आयोगाकडून स्पष्ट. निवडणुका पुढे ढकलणं अतिशय चुकीचं, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्षेप, तर माहिती घेऊन बोलतो, शिंदेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांचा आक्षेप योग्य, विरोधकांचा सूर. उद्याचं मतदान आणि पुढे गेलेल्या निवडणुकीचा निकाल एकाच वेळी लावण्याची एकमुखी मागणी. एकनाथ शिंदे अजित पवारांचं इतर नेत्यांना प्रलोभन देणारी वक्तव्य होणार. 20 नेत्यांच्या वक्तव्याची आयोगाकडून दखल, जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवल्याची सूत्रांची माहिती. राणे विरुद्ध राणे असं योग्य नाही, आपण सत्याच्या बाजूने असल्याचं फडणवीसांचं वक्तव्य. शिंदे निलेश राणेंच्या बाजूने असले तरी आपण दोघांच्याही बाजूने, फडणवीसांची प्रतिक्रिया. महायुतीतील वादात आता भाजप हायकमांड मध्यस्थी करणार. नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत दोन्ही पक्षातील वाद विकोपाला, एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती. 1.5 महिन्याच्या आजारपणानंतर संजय राऊतांचा माध्यमांशी संवाद. भाजप विरोधात स्टिंग ऑपरेशन राबवणारे शिवसेना आमदार निलेश राणेंचं तोंड भरून कौतुक. सांगोल्यात 5 राजकीय पक्षांच्या कार्यालयात धाडसत्र. भाजप, शिवसेना, शेकाप, राष्ट्रवादी आणि शहर विकास आघाडीच्या कार्यालयात झाडाझडती. शहाजी बापूंच्या कार्यालयाचाही समावेश. काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी संसद परिसरात पाळीव कुत्रा आणल्यानं वाद. भाजप खासदार जगदंबिका पाल यांची कारवाईची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.